नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी हर्षदा तुमचं स्वागत करते. तर मित्रांनो, आजची तारीख आहे 4 मार्च आणि आजच्या आपण बाजारभाव कांद्याचे बघणार आहोत. तर कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजारभाव आहे आणि बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या आवकेनुसार कसा बाजारभाव मिळतोय तेही आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले अगोदर बाजार समिती आपण बघणार आहोत अकलूज या बाजार समितीमध्ये 197 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 4356 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. जालना या बाजार समितीमध्ये 92 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 4315 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 650 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 6151 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 7000 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये त्याचबरोबर मित्रांनो, खेड चाकण या बाजार समितीमध्ये 7000 क्विंटल कांद्याची आवक होती, हे आपण बघितलं. तसेच सातारा या बाजार समितीमध्ये 120 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये. येवला या बाजार समितीमध्ये 15000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 160 रुपये, जास्तीत जास्त भाव 1111 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. त्याचबरोबर येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 10000 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 995 रुपये आणि सर्वसाधारण भाव 775 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1800 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये. सिन्नर रायगाव या बाजार समितीमध्ये 269 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. त्याचबरोबर चांदवड या बाजार समितीमध्ये 18025 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 50 रुपये, जास्तीत जास्त भाव 1295 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 6000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 918 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. भुसावळ या बाजार समितीमध्ये 69 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 15484 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. त्याचबरोबर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 9 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1400 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1150 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 2 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1500 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1550 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 22000 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1549 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज जे कांद्याचे ताजे बाजारभाव हे बघितलेले आहेत आणि कांद्याच्या बाजारभावांमध्ये जशी आवक आहे त्या आवकेनुसार बाजारभाव मिळालेला आहे आणि कांद्याचा बाजारभाव हा 2000च्या आतच अजून बाजारभाव मिळत आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल आणि तुम्हालासुद्धा जर रोजचे ताजे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर नक्कीच चॅनलवरती कंटिन्यू राहत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला
रोजचे ताजे बाजारभाव बघायला मिळतील. धन्यवाद.